नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या एटीडी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। 5व्या क्रमांकाची आजची ही प्रश्नपत्रिका आहे। जर तुम्हाला या अगोदरच्या प्रश्नपत्रिका बघायच्या असेल किंवा तुम्हाला 1000 पेक्षा जास्त प्रश्न घेऊन आम्ही कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बनवले आहेत, जर तुम्हाला ते प्रश्न देखील बघायचे असेल तर या सर्वांच्या लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकत आहे। त्यावर क्लिक करून सर्वांनी इथून मागचे सर्व कृषी तांत्रिक आणि ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ या ठिकाणी बघून घ्यायचे आहेत। आणि जर चॅनलवरती नवीन असाल आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभेने समान नागरी कायद्याविरोधात ठराव मंजूर केला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मणिपूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, पेक्टिनचे प्रमाण अधिक जेली तयार करण्यासाठी असल्यामुळे व्यावसायिक तत्वावर हे फळ वापरतात। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पेरू आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न तिसरा, आम्लधर्मीय मृदा सुधारण्यासाठी पुढीलपैकी कोणते द्रव्य वापरले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चुना आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न चौथा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सोपवतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुख्य कार्यकारी अधिकारी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न पाचवा, भारतीय भूदलाचे दक्षिण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न सहावा, मत्स्योद्योगासंबंधी विविध माशाबद्दल शास्त्रोक्त अभ्यास करणाऱ्या शाखेस डॅश डॅश म्हणतात किंवा काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, भारतात कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नत्रयुक्त आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, पुढीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या पानांचा उपयोग रेशीम किड्यांचे अन्न म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तुतीचे पाने आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 9वा, हरितगृह वापरले जाणारे माध्यम डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोकोपीट आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 10वा, वातावरणातील ओझोन लेअरमुळे किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यास अटकाव डॅश डॅश कोणत्या किरणांना पृथ्वीवर येण्यास अटकाव होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अल्ट्रा व्हायलेट आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न 11वा, कुपरी चिप्सोना 3 व कुपरी हिमालिनी या खालीलपैकी कशाच्या विकसित जाती आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बटाटा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, राजस्थान सरकार इंदिरा गांधी स्मार्टफोन योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात किती महिलांना स्मार्टफोन देणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 40 लाख आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, कार्वॅमस टिक्टोरियस हे खालीलपैकी कोणत्या पिकाचे शास्त्रीय नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी करडई आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, तलवार हा द्विपक्षीय युद्ध अभ्यास भारत व कोणत्या देशाबरोबर होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी UAE आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सुरुवात केलेल्या अमूल या सहकारी चळवळीवर काढलेला चित्रपट कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मंथन चित्रपट या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे।
आता आपण इंग्लिश ग्रामरचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक 16वा, चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. आणि वाक्य काय बघा, आय हॅव डॅश डॅश नथिंग इन स्कूल. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लर्न आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, ॲटोनिम फॉर कॉर्डाईस, ह्याचा आपल्याला विरोधार्थी शब्द सांगायचा आहे. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ब्रेवरी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, इफ यू स्मगल गुड्स इन टू द कंट्री दे मे बी डॅश डॅश बाय द कस्टम्स ऑथॉरिटी. म्हणजे या ठिकाणी गाळलेली जागा भरायची आहे या 4 शब्दांपैकी. आणि या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 18वा या ठिकाणी टायपिंग मिस्टेकमुळे या ठिकाणी मिस झाला आहे, तर तो आपण व्हिडिओच्या पुढं बघणार आहोत. तर बघा, याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 कॉन्फिस्केटेड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, चूज करेक्ट सिनोनिम फॉर द फॉलोविंग वर्ड. या ठिकाणी बघा, एम्बेझल, एम्बेझलचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मिसॲप्रोप्राईट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, डॅश डॅश ड्रोविंग डॅश डॅश ड्रोविंग मॅन कॅच ॲट डॅश डॅश स्ट्रॉ, ॲट डॅश डॅश स्ट्रॉ. बघा, या ठिकाणी ॲट नंतर डॅश डॅश आहे. बघा, ॲट डॅश डॅश स्ट्रॉ. आणि इथं स्पेलिंग काय, ड्रोविंग नाही आहे, तर ड्रो निंग आहे, निंग बरोबर. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए या ठिकाणी ए येईल आणि या ठिकाणी अ येईल. ॲट नंतर काय येईल, परत इथं पण अ येईल. प्रश्न क्रमांक 22, द मीटिंग विल स्टार्ट ॲज सून ॲज द चेअरमॅन डॅश डॅश डॅश. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अराईव्ह, अराईव्ह आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, आयडेंटिफाय द करेक्ट नॉन फ्रॉम ऑफ रिलाय. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नन ऑफ दिस. प्रश्न क्रमांक 24, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वाक्य काय बघा, यू हॅव गुड मॅनर्स, यू हॅव गुड मॅनर्स. आणि इथं काय बघा, इथं यू नंतर डॅश डॅश आहे, म्हणजे गाळलेली जागा आहे. यू डॅश डॅश हॅव गुड मॅनर्स आणि त्याच्यामध्ये आपल्याला यापैकी एक शब्द टाकायचा आहे. तर बघा, ऑट टू यू ऑट टू हॅव गुड मॅनर्स असं आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25, ॲड अप्रोप्रिएट टॅक्स लेट्स गो, लेट्स गो. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शाल व्ही आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. पीपल हू वॉच अ मॅच ऑर अ शो आर कॉल्ड. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्पेक्टलेस आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. अ फ्रेंड बॉट द कार फॉर डॅश डॅश. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अज आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, ॲड क्वेश्चन टॅग टू द फॉलोविंग सेंटेन्स टॅक्सेस आर हाय इन दिस कंट्री. वाक्य काय, टॅक्सेस आर हाय इन दिस कंट्री. तर आपलं योग्य उत्तर काय येईल, आरंट दे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, पिक आउट द रॉंग मॅचिंग फ्रॉम द फॉलोविंग. म्हणजे चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी स्वान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, मॅन हू हॅज कमिटेड सच ॲज ॲन डॅश डॅश क्राईम मस्ट गेट द मोस्ट सेवर्स पनिशमेंट. ओके. तर बघा, याचं जे काही योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 ॲबॉमिनेबल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, तू मला पुस्तक दिलेस या वाक्यातील प्रयोग कोणता. तर बघा,
ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कर्तृ कर्म संकर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 अलीकडे खापराच्या पोळ्या म्हणजे मांडे करणारे कमी लोक उरले आहेत. क्रियाविशेषण अवयव ओळखा या वाक्यातलं. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कालवाचक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. प्रस्फुट होणे, प्रस्फुट होणे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 स्फूर्ती मिळणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 सुमन या शब्दाचा पर्यायी समानार्थी शब्द लिहा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फूल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना देताना हा शब्द डॅश डॅश आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी क्रिया विशेषण अवयव आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तत्पुरुष आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 पितांबर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बहुव्रीही समास आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 गावकऱ्यांनी गाडगेबाबा स्वच्छता अभियानात भाग घेतला या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी साधा भूतकाळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अभि आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 क्रिया करणारा करता तर क्रिया सोसणारा कोण असतो. तर बघा अतिशय सोपं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्म आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी डॅश डॅश असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रथमांत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्वर संधी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी धातू साधित नामाचे कार्य करतो. प्रश्न क्रमांक 44 कर्तृ कर्म संकर प्रयोग आणि कर्तृ भाव संकर प्रयोग हे बहुधा कोणत्या पुरुषी करता असताना होतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी द्वितीय आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 खालील वाक्यातील कारकार्थ सांगा. कारकार्थ सांगा. मी एका गावात 2 तुकडे केले या वाक्यातील कारकार्थ सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी करण आपलं योग्य उत्तर आहे. आता बघा इंग्लिशचा एक प्रश्न बाकी होता आपला आणि तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी काय आहे. चूज द मीनिंग वन हू कॅन यूज इदर ऑफ हिज हँड इक्वली स्किलफुली इक्वली स्किलफुली. तर बघा याचं उत्तर काय येईल. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर आहे.